हे पंडित जवाहरलाल नेहरूंनीच 62 साली हे स्पष्ट केलेलं आहे आणि सदरचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात आलेले आहे। ती त्यावेळेची त्यांची जी पद्धत होती आणि त्यावेळेचा त्यांचा जो सांस्कृतिक जो ठेवा आहे तो आम्हाला काँग्रेस पक्षाला जतन करून ठेवायचा आहे। भारतीय जनता पक्षाचा आणि एकंदरीत सत्तेतील त्यांच्या दोन्ही पक्षांचा तिन्ही पक्षांचा जो चेहरा आहे तो समोर आला आहे। केवळ पैसे नाही तर पैशासोबत गुंडांची पण आवश्यकता त्यांना भासायला लागली आहे। तर प्रत्येक शहरातले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांना गावोगावी तुम्ही बदलापूरचाच काय विषय घेऊन बसलात, अगदी पुण्यापर्यंत ते आले, पुणेच काय घेऊन बसता पुण्याच्या पुढे गेलंय। पुण्यामध्ये गुंडांना तिकीट देत असताना अजितदादा म्हणाले की ते रिपाईच्या कोट्यात आहे। अखेर रिपाईच्याच नेत्याने सांगितलं की माझ्या नावावर पावती पाडल्या जाते, मीच आता यांचा पाठिंबा काढून घेतो। त्यामुळे गुंडांची आवश्यकता ही या महायुतीला का पडते आहे आणि गुंडांपर्यंत हा खेळ थांबलेला नाही तर आता बलात्काऱ्यांना देखील ते जर सत्तेत सामावून घेऊन चालले आहेत तर मग लाडकी बहीण काय और बेटी पढाओ बेटी बचाओ याचं काय? एकंदरीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही अडचणीत आलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये जो अधिक महत्वाचा एक संदर्भ या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावासा वाटतो तो स्वारगेट बलात्कार प्रकरणात गृह राज्यमंत्री येतात आणि म्हणतात की बलात्कारित पीडित जी महिला आहे तिने जर किंचाळली असती, तिने आरोळ्या ठोकल्या असता तर बलात्कार झाला नसता। जे एकंदरीत या सरकारची मानसिकता काय आहे ही आपल्या समोर येईल आणि या सर्व गुंडांना सत्तेत आणत असताना लोकशाही गुंडाळून ठेवायचे हा एकंदरीत त्यांचा गाभा आहे।